गुगलवर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणीसाठी आज नाशिक रोड येथील उत्सव मंगल कार्यालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव BM संदीप यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली। या बैठकीत नाशिक शहरातील काँग्रेस संघटनात्मक घडामोडी, आगामी निवडणुकांची तयारी आणि पक्ष मजबूत करण्याच्या पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। राज्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत, खासदार ताई आहेत आणि साधारणतः आता पुढचे 2-3 महिने निवडणुकांचे आहेत आणि या निवडणुकांच्या सर्व काही चर्चा या निमित्तानं कार्यकर्ते जिल्हावारीच कार्यकर्त्यांबरोबर चर्चा सन्माननीय अध्यक्ष करणार आहे। एक आढावा घेणार आहे, की पद्धतीने पुढे जायचे ठरवणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुका आम्ही लढणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने लढणार आहोत। या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने आपण शिवसेना मनसे एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहे, तर मनसेला आपण या निवडणुकीमध्ये सोबत येणार का? महाविकास आघाडीच्या यामध्ये अध्यक्षांनी काय उत्तर दिलं असेल ते महत्वाचं समजावं लागेल आणि त्यामुळे मी त्यावर मी नव्हतं त्याच्याचं। महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथामध्ये गांधींचा बोध अशा स्वरूपाचा शब्द प्रयोग होता, तो आता बदलण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथात गांधींचा बोध अशा स्वरूपाचा शब्द प्रयोग होता, तो आता बदलण्यात आलेला आहे। गांधींचा गुण अशा स्वरूपाचा शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे। पाहतो कशा पद्धतीनं देश चाललेला आहे, राज्य कशा पद्धतीनं चाललेला आहे। गांधीचा बोध हा शब्द वापरतो याचा अर्थ त्यांची मानसिकता समजते। आपल्या करताच नाही तर मानवतेकरता आणि सगळ्या जगाला सुद्धा एक आता सन्माननीय पंतप्रधान परदेशात जातात त्यावेळेस मी महात्मा गांधींच्या देशातून आलो म्हणून सांगतात, परंतु त्यांची असलेली विकृत भारतीय जनता पक्ष त्यांच्या सहकार्यांची असलेली विकृत मानसिकता त्या शब्दामधून दिसते आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। कथोराम गोडसेंचं उदात्तीकरण जे दिसतं आहे हे दुर्दैवी आहे आणि खरी लढाई याकरता आम्हा सर्वांना करावी लागेल की देशाला पुन्हा एकदा महात्मा गांधींच्या विचाराच्या मार्गावर आणण्यासाठी दिशा चुकी आहे पुन्हा दुरुस्त करण्याचं कामच आम्हाला करावं लागणार। आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाची एक आढावा बैठक घेण्यात आली आहे आणि त्या आढावा बैठकीमध्ये नाशिकच्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणी तसेच कोण कोण उमेदवार उभे राहणार आहेत यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीसाठी खास करून आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सपकाळ साहेब तसेच सन्माननीय नामदार थोरात साहेब, त्याचप्रमाणे नाशिकच्या धुळे नाशिकच्या खासदार सन्माननीय शोभाताई बच्छाव तसेच नाशिक शहराध्यक्ष सन्माननीय आकाशदादा छाजेड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी बैठक पार पडली। या बैठकीला एक महत्त्व असं आहे की पुढे नाशिक शहरामध्ये होऊ घातलेला कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याचा जो काही निधी येणार आहे त्या निधीचा पुरेपूर नाशिक शहराला उपयोग व्हावा, नाशिक शहराचा विकास व्हावा आणि नाशिक शहर जे आज खड्ड्यामय झालं आहे, अतिशय
वाईट परिस्थिती नाशिकची आहे आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील आणि त्याप्रमाणे नाशिक शहराचा कसा विकास होईल यासाठी आज या ठिकाणी आम्ही एक बैठक आयोजित केली होती आणि ती बैठक अतिशय आनंदाने आणि खेळीमेळीची झाली आहे आणि उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही जास्तीत जास्त जागा लढवून काँग्रेस पक्षाचा झेंडा हा आम्ही नाशिक महापालिकेला फडकावणार आहे। एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय काँग्रेस। त्याचप्रमाणे नाशिक शहराध्यक्षांनी माझ्यावरती नाशिक शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे। ती जबाबदारी सुद्धा मी सर्वांचा विश्वास संपादन करून अतिशय चोखपणे पार पाडणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून त्यांना महापालिकेमध्ये निवडून आणण्याचा निश्चित प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, काँग्रेस कमिटीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। जय हिंद, जय काँग्रेस। या बैठकीसाठी नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड यांनी सर्व आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSY आणि सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं। बैठकीत अशोक खोडे यांची नाशिक शहर काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आलं। बैठकीस खासदार शोभा बच्छाव, सातपूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा माया काळे आणि इतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती। यावेळी सर्व मान्यवरांनी नव्या जबाबदारीसाठी अशोक खोडे यांचं अभिनंदन करत काँग्रेसच्या बळकटीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।